लग्न शंकराचं या कुंडे या शुभ्र वस्त्रारुता या मीनावर दंडवंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा चित शंकर प्रभुति शंकराचं लग्न लागलं आणि नवरी नवरदेवाच्या घरी गेली. बापानं यज्ञ मांडला आणि बापाच्या यज्ञात नवऱ्याचा अपमान. पार्वतीने टाकली अग्नीत उडी. पार्वतीचं शरीर जळालं. शंकराने घेऊन जाताना त्याचे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठ. त्यातली 3.5 महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्धसप्तशृंगी वणी हे देवीची 3.5 पीठ. मग तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची, पारावरची, नांदगाव सदोची सगळ्या देव्या एकच. नीट झक मारा. ही महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे. किचन ओट्या बसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे. तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे, तो तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. मग ती देवी कोण? अनादि निर्गुण प्रगट देवा वाणी. आणि ही देवी राहते पुढं. लिंबाखालची सगळ्या देवा एकच. ह्याला एक तिसऱ्या अध्यायाची ओवी आहे. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतिजेम. आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. तुम्ही फक्त देवात भेद करू नका.
गुरुवार केले तुम्ही चारी बी लबाड बोलायचं नाही काही फरक नाही मग हे कुटाने सांगितलं कोण तुम्हाला पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला काय उपयोग त्यात पार्वती जाताना का उठला दुर्गे दुर्गेट भारी शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ त्याला काय किंमत आहे हा देवाची पूजा नाही करायची जास्त ऐका नीट आता तू हवे ऐका तिसऱ्या अध्यायातल्या तुम्ही शरीराला न पिळावे तुम्ही शरीराला न पिळावे तुम्ही व्रत नियम न करावे तुम्ही देवांतरा न भजावे तुम्ही तीर्थाशी न जावे तुम्ही स्वधर्मात जावे प्रत्येकानं प्रत्येकाचा धर्म पाळायचा त्याच्यात देव आहे आता ही तुळजापूरची कोल्हापूरची माहूरगडची शांघाई शाखा मग तुम्ही म्हणाले देवांना नावं का पडले ज्या ज्या देवीनं ज्या ज्या अवतारामध्ये जे जे काम केलं त्या त्या लोकांनी त्या त्या देवीला ते नाव महिषासूर मारला म्हणून झाली महिषासूर मर्दिनी चामुंडिनी मर्दिनी ही जी नावं झाली ती अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उदरणे पुरावा असाय त्याला काकड्यात अवताराच्या राशी तो हा उभा म्हणजे खंडोबा भैरोबा हे खंडोबा भैरोबा बिरोबा हे जे देव आहेत हे सगळे देव देवादिदेव महादेव आहेत फक्त एकाचा असं आहे एकाला आवडतो भंडारा खंडोबाला आवडतो भंडारा या बाईला आवडतं कुकू पांडुरंगाला आवडतं बुक्का देव एकच असं हे घोटाळा नाही करता पाणी कुठून नाही निघू द्या सागराला जाते पाणी कुठून नाही निघू द्या सागराला जाते आणि पूजा कोणची करा पांडुरंगाचीच होती मग तुम्ही म्हणाल देवीची पूजा का करायची देवीची पूजा केली तरी पांडुरंगाला जाते आणि पांडुरंगाची केली तरी पांडुरंगाला जाते त्यामुळे असं भेद नाही करत बा आम्ही देवीची आज यात्रा केल्यावर आम्हाला एखादच पाठेल का असं असं काही नाही दागिना कशाचाही करा मूळ सोनाची दागिना कशाचा करा मूळ सोनाची तसं तसं देव एकच आहे फक्त भाव ठेवा आणि ती देवी तयार झाली बाह्य रंगात आता ती देवी पाहिजे अंतरंगात बाह्य संपली ती देवी आता तुळजापूरची कोल्हापूरची आता अंतरंगातली देवी पटापटा बोलत जायचं फक्त आता ए बऱ्या तुझं नाव काय हा गणेश तुझं रे डॉन जॉन यश तुझं रे तुझं तुझं रे हा हे पोरेचं नाव खाशी प्रेम चला आता बोलत जायचं घुसलं बरं का आपण अंतरंगात आता ह्या मुलाचं नाव यश आहे या मुलाचं नाव प्रेम आहे या मुलाचं नाव गणेश आहे आता बोलत जायचं फक्त देवी तयार करत जायची आतमधली आता बाहेरची नाही बाहेरची कथा संपली आता अंतरा आता याचं नाव गणेश आहे पटकन बोला याचं नाव ठेवलेलं नाव आहे का याचं नाव आहे ठेवलेलं नाव आहे मान्य आहे तुम्हाला याला मूळ जन्माला आला तेव्हा नाव फायनल झालं पुन्हा वळवळ नाही करायची बरं का आता हां फायनल झालं याचं मूळ नाव हे नाही हे याचं ठेवलेलं नाव आहे शुद्ध बीजापोटी फळे असं जमणार नाही काही माणसं म्हणते वकिलाचं पोर वकीलच होईल चोऱ्या करू शकतं डॉक्टरचं पोरग येडं होऊ शकतं असं चालत नाही जवळजवळ येडेच आहेत ज्या ज्या लोकांच्या घरात जास्त पैसा आहे त्यांच्या घरात मला ब्रिलियंट पोरं दाखवा होणारच नाही याडपटच होणार ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कमावलं सगळं अख्खे सर्व्हिसवाले रिटायर झाले पागल आहेत बर्मिष्ट झाले अशी पागल होणार ते तू गाडणारच ते असं कोणी उठायचं नाही ना ज्या घरात पापाची लक्ष्मी आहे त्या घरामध्ये संतती चांगली येऊ शकत नाही भांडे घासणारीची मुलगी तहसीलदार होऊ शकते हो भातालाची आवणी करणाराचा पोरगा महाराष्ट्र केसरी होऊ शकतो भाताची 12 तास आवणी करणाराचा आणि 10 म्हशी वळणारीची मुलगी सुद्धा 12वीला पहिली येऊ शकते गरीबाच्या घरात विद्वत्ता आहे श्रीमंताच्या घरात नाही हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत वेटर काय आणू कान फडफडून जमीन दिली काय
एवढं 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 एवढंच एवढंच केरळवरून आले, केरळवरून एवढंच सुईचे कपडे नाही त्याच्या अंगात. त्यानं हवा भरायचं दुकान टाकले, गुंठा इकात घेतलाय. हवा भरणाऱ्याने गुंठा घेतलाय हायवेला. आपला गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतो आणि त्याची हवा भरतो पुढे 35 आणि मागे 30. इतकी भिकार लोक आहेत आपली, भिकार. आणि आपली लोक भिकारी होण्याची 2च कारण, जिरवा जिरवीन व्यसन. फक्त याची त्याची जिरवायची आणि व्यसन. बाकी आपल्या मंडळीला लक्ष्मी सांभाळता येत नाही. रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या, बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी केल्या. अजून 5-10 वर्ष थांबा, तुमचा हा हायवे जो आहे ना, हा नाशिक मुंबई, या सगळी जेवढी गावं आहेत पार, जेवढी हायवेच्या कडाची सगळी गावं 5-6 वर्षात पागल होणार. पाहतो भरमिष्ट होणार आहे, खडे आणणार लोकांना. ते आता उगाच नोटाबंदीमुळे गार पडलेत, नाही तर लई वळवळ होती होती. खपानच फ्लॅट आहे, खपानन फ्लॉटही जाईन, नाही तर जिरलीच त्यांची. 2-4 वर्ष, अजून 2-3 वर्ष थांबा, तुमची जमीन आहे ना हायवे टच, डायरेक्ट कोटी रुपये कोणता होणार आहे. कोटी. तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास. काही नुसते ऐकणार इतके, आणि काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख खर्चायचे कसे. 25चा बंगला आणि 25ची गाडी. किती गेले? 50. शिल्लक राहिले 50. 25चा डान्स बार, नळ्या नुळ्या. तुमची पोर आहेच टोल ना केव्हा कुल्फी. कंपनी बाहेरची येणार, मॅनेजर बाहेरचा येणार, वॉचमॅन आपला राहणार. राईट राईट, येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे, घाल माझ्या अंगावर. आणि तो सांगणार ह्या कंपनीची सगळी जागा. कीर्तनात बसलेल्या निम्या लोकांना ही वेळ आली. कशामुळं? नम्रतेशिवाय लक्ष्मी टिकत नाही. हो, आता राग येईल तुम्हाला, पण इंदुरीकर मरल ना. मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येईल. हा काय म्हणत होता. अजूनही जर तुम्ही नम्रतेत वागले नाही तर काळ कुणासाठी थांबतो. नम्र झाला अजून संधी गेली नाही. हा, मग आपलं कीर्तन म्हणजे आपलं कीर्तन महाराज बिराज म्हणून ऐकायचं नाही. महाराज मरू दे, उलथू दे तिकडे. महाराज कीर्तन संपले का मरण. पण आपलं कीर्तन तुमचा म्हातारे माणसाने मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते खरंच आहे. कालही बिन, आजही बिन, उद्याही बी. आता तुम्हाला मला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा, पण हे सत्यच आहे. मराल 3 गोष्टी जपून वापरा महिला मंडळ. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. घरात जरा वयामानाचं भान ठेवून बोलत जा. सुना नीट ऐका. सुना सुना जरा नीट सुना. तू काय तेव्हा बापाच्या घरून 10-12 ताटल्या 5-7 आंबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन आली का? तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग. कपाट तर घरात घालताना मोडलं. सोफा सेट वाकेलच होतं, दिवाणचं तंगडं निघेलच होतं. काय होतं काय? दनादन सासऱ्याला बोलता तुम्ही कुणाशी विनोद नाही, कुणाशी बोला. सासऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला. काय अधिकार आहे? आयुष्यभर त्यांनी 12-12 म्हशी वळले, 13-13 तास भाताची लागवड केली. बिचाऱ्याच्या आवणी करायची तर एरियातलं पाणी गोंगडीत येत होतं. बिचाऱ्यांनी आयुष्यभर कष्ट करून इस्टेटी सांभाळल्यात. आणि तुम्ही 1.5 दमडीच्या सोनाने यायचं आणि सासऱ्याला बोलायचं. कोणतं बजेट आहे? तू तुझ्या नवऱ्याशी बोलायचं. काय बोलायचं ते? आजपासून सासऱ्याला तुझा संबंधच काय? त्या खिलाऱ्याशी तो लग्न केलंय तुझा, तू सांभाळ ना. तू कशाला दुसऱ्याशी डोकं लायत? तो म्हणला का तुला भांडे घासायला नाही? विनोद समजू नका. शेतकरी माणसं गरिबी सहन करतात, पण मुलाकडून सुनेकडून झालेला अपमान सहन करीत नाहीत. आणि करायचं काही कामही नाही, काहीच काम नाही. म्हातारी माणसं ध्यानात ठेवा. सावध व्हा तुम्ही बी. नुसत्या मानानं का आलू मराल. झोपताना आता असं झोपत जा. याला मोकळं ठुत जाऊ नका.
याला एक चंबा राखून कव्हर करून घ्या आज नासा खोसून झोपत जा. हा जाऊ शकतो. याला कापून नेतीन पोरं डायरेक्ट त्याला ढग देतील गट नंबर 13. आणि प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर 10-5 गुंठे जमीन आणि 5-10 हजार रुपये बँकेत ठेवून मारा. जर माझं ऐकलं नाही ना देवळात माराल देवळात. आणि देवळात म्हातारा मेलो सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले. मामजी कशी मेले फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती. तुला काय माहिती. हा विनोद नाही. 50% म्हाताऱ्यांना फेकून भाकरी आहेत. 50 बाया निघतील कीर्तनात. आता माया पुढे बसेल का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत अशा 50 आहेत कीर्तनात. लाबाड बोलायचं नाही. गरण आहे आज. मला नाव सांगायला लावू नका. मी नावासंगत सांगेल खरंय का खोटंय बोला. मी असं नजरेनं सांगणार. इथं 2-3 दिवशी येणार आहेत. एका मिनिटात सांगणार मला. बाई इथं 1-2 जणांना प्रियशीनं धोका द्यायला एका मिनिटात सांगणार. मी असं नजरेनं इतिहास सांगणार. आहेत का नाही बोला तुमच्या बापे आहे का नाही यांच्या. आपले भक्त खोटं बोलते नाही. आणि महाराज लग्नामध्ये भाच्याच्या माग उभं राहणारा मामा सुद्धा बदललाय. आता सख्खा मामा वारला. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय आपल्याकडं. गुरु मामा. कुठून सापडला काय तो गुरु मामा. असा भोंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा. मामान काय फक्त पैशामुळे नाते तुटलेत. काय मत आहे तुम्ही. फक्त महिलांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो कुणाशी नाते तोडा भावाशी तोडू नका. तो गरीब आहे पण नाथं रक्ताच आहे. बाकी त्यांचं काय घेऊन बसले. पुरुष मंडळीला सांगतो कोणाशी दुश्मनी करा भावाशी दुश्मनी करू नका. हे मित्राला काय घेणं नाही तुमचं. तुम्हाला वाटतं आम्हाला लय लोक मानित्या. पागल आहे तुम्ही. भरमिष्ट झाले. काही लोक म्हणते मला लय किंमत आहे समाजात. वांग खात नाही लोक कोणाला. लोक फक्त फायद्यापुरते तसा उडत गेला. तू काय करत लोकांना काय घेणं नाही तुमचं. तुम्हाला वाटतं मग मला लय पत्रिका येतात मला लय सारखा फोन येतो. तू लोकांना पाजितो म्हणून तुझ्या मागे हिंडत आहे. पाजायचं बंद कर. हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुझ्या नाही का.